नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. मी रिया पवार आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. डहाणू महोत्सव 2026च्या निमित्ताने सीव्ह्यू पार्क पारनाका डहाणू येथे आज दिनांक 18 रोजी सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गट पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, माजी नगराध्यक्ष मिहिर शाह, रवींद्र फाटक तसेच नगरसेवक उपस्थित होते. याशिवाय रोटरी क्लब्स, लायन्स क्लब आणि इनरव्हील क्लबचे अध्यक्ष आणि सदस्य यांनाही उपस्थित राहून महोत्सवाच्या आयोजनास समर्थन मिळाले. सर्व प्रमुख पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. पत्रकार परिषदेत मान्यवर आणि फेस्टिवल संदर्भातील मार्गदर्शन केले. महोत्सवाचे आयोजन, नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून या महोत्सवात स्थानिक कलांचा, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. उपस्थित मान्यवर आणि आयोजकांना फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार डहाणू महोत्सव 2026 हा शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात उत्साह निर्माण करणारा असा कार्यक्रम ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलावली आहे. नगराध्यक्ष, लायन्स क्लब आणि रोटरी क्लब यांनी संयुक्तपणे हा डहाणू महोत्सव आयोजित केला आहे. त्याची लोकांना माहिती व्हावी, त्याची प्रसिद्धी व्हावी, हाच या पत्रकार परिषदेमधला उद्देश आहे. त्यामुळे मी एक पालघरकर जिल्ह्याचा एक सामाजिक चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आणि एक खूप चांगला कार्यक्रम होतोय म्हणून ह्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. परंतु मी जे काही बघतोय की आज जे स्वरूप या डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून डहाणूमध्ये आलेलं आहे, गेले अनेक वर्ष आम्ही काही प्रसंगी इथे डहाणू महोत्सवाला भेट दिलेली आहे. कुठल्याही शहरामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये एखादा महोत्सव होणं हे ते महोत्सव आयोजकांसोबत त्या भागात राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांकरता एक पर्वणी असते. कारण आपण एक कुटुंब म्हणून आपापल्या व्यवसायामध्ये, आपापल्या नोकरीधंद्यामध्ये, राजकारणामध्ये, पत्रकारितेमध्ये, प्रशासनामध्ये आपण एवढे बिझी असतो की आपल्याला आपल्या कुटुंबाला वेळ देणं कधीकधी शक्य होत नाही. आज या व्यासपीठावर डहाणूचे नगराध्यक्ष राजू माच्छी आहेत, आमचे माजी नगराध्यक्ष रविभाऊ फाटक आहेत, माजी नगराध्यक्ष मीरबाई शहा आहेत. आज आपण लाखो डहाणूकरांना, लाखो पालघरकरांना आनंद देणार आहात. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगेन की स्वतः शिंदेसाहेब या महोत्सवाला भेट देणार आहेत. ते 21 किंवा 22ला कुठल्याही दिवशी ते भेट देतील आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांनाही, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की साहेब असं डहाणू म्हणून मी नक्की येणार. आणि तेही स्वतः त्यांना अशा गोष्टी खूप आवडत असतात की माणसाने एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, प्रशासनामध्ये जेव्हा आपण एका पदावर पोहोचतो लोकप्रतिनिधी म्हणून, तेव्हा त्याने साच्याच्या पलीकडे विचार करून लोकांच्या सोबत अशा गोष्टी कृती केल्या पाहिजेत की ज्या लोकांना आनंद देणार असतील. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पत्रकारांना मी माझ्या वतीने एक रिक्वेस्ट करीन की काही गोष्टी पत्रकारितेच्या दुर्बिणीतून बघताना त्याच्यातून सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे. कारण मी जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा मी पण लेखणीतला पत्रकार होतो, प्रत्यक्ष पत्रकार नव्हतो. तर त्याच्यातून आपण अजून ते लोकांपर्यंत कसं पोहोचून त्याच्यामध्ये ते जर आले तर त्या आपल्या पत्रकारितेतला तो असतो ना, लेखणी ही एवढी महत्त्वाची असते की त्याच्यातून पण आपण हजारो लोकांना आनंद देऊ शकतो. नगरपालिकेचा कुठलाही पैसा आम्ही वापरत नाही आणि आधीच्या लोकांनी जे चावडचाळे केले होते जुना बिल नगर परिषद कोणाला येणार नाही, पण हे मागच्या वर्षाचं काही डेकोरेट का बिल बाकी होता ते तुम्ही दिले आणि त्यानंतर ह्या नवीन काम त्याच्याकडे करून घेतलं. नाही, हा बिल वगैरे हा इथे विषय नाही आहे. इथे महोत्सवाविषयी तुम्हाला काय विचारायचं विचारा. नगरपालिकेच्या कामकाजाविषयी आपण वेगळी पत्रकार परिषद देऊ. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे तेव्हा विचारतो. जेव्हापासून तुम्ही निवडून आले आहे, रविभाऊ सगळी ठिकाणी पुढे येतात. पत्रकार परिषद आयोजन तुम्ही केलेले आहे, नगराध्यक्ष तुम्ही आहे, तुम्ही आयोजन करतात, मग तुम्ही कुठे काही बोलत नाही. तो लोकांना असा प्रश्न आहे की रवी फाटकला निवडून दिला या राजू मासीला निवडून दिले. असं कोण सांगते? तुम्ही बोलताय ना, पब्लिक आम्हाला बोलतात ना. बाकी मी बोलतो. याच्या आधी मी मीटिंग मध्ये सुद्धा बोललोय.
ते फक्त वायफळ बोलतात, बाकी काही कायद्याने बोलत नाही. एक मिनिट आणि तुम्हाला नाही आम्ही विचारलं. कामासाठी जे पण नगरपालिकेची कामं आहेत त्यासाठी आम्ही काम पूर्ण करण्यासाठी सक्षम आहोत. प्रत्येक मीटिंगमध्ये जेव्हापासून नगराध्यक्ष जिंकून आले आहे, सोशल मीडिया या दुसऱ्या सगळ्या कामामध्ये तुम्ही पुढे येतात. तर काही नागरिकांचा असा विषय आहे की आम्ही निवडून राजूभाईला दिले या रवी फाटकला दिले. राजूबाईंनाच दिलेला आहे. हा कार्यक्रम नगराध्यक्ष डहाणू नगरपालिका ह्यांनीच केलेला आहे. नगराध्यक्ष जेव्हा इन्व्हॉल्व असतो तेव्हा सिम्बॉल आणि नगरपालिका त्यात इन्व्हॉल्व असते, पण नगरपालिकेचे पैसे वापरायचे नाहीत. हे तर ऐकलं बाबा मी. हा, त्यामुळे नगराध्यक्ष असेल, आता मला सांगा, नगराध्यक्षांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम केला त्यांच्या पैशातून, तर सीओ येणार की नाही येणार? नाही देणार ना, काय येणार? कसं नाही येणार? येईल उपस्थित, खाली उपस्थित तसंच आहे नगरपालिकेचा हा कार्यक्रम नाही आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष कुठे काही बोलत नाही. नगराध्यक्ष हां 22 मार्चला आहे. डहाणू फेस्टिवलमध्ये एकूण 40 व्हेज स्टॉल, 40 नॉनव्हेज स्टॉल आणि 104 हे जनरल स्टॉल आहेत. सरकारी योजनांसाठी आम्ही स्टॉल मोफत दिलेले आहेत. CCTV 62 कॅमेरे लावलेले आहेत सिक्युरिटीसाठी. पोलिसांच्या गाईडलाईन्सप्रमाणे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या येणार नाही. गॅसचा तुटवडा लक्षात घेता आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी आणि कलेक्टर मॅडमना लिहिलेलं आहे, ते गॅस उपलब्ध करून देणार आहेत. तसंच आम्ही लोकांना सांगितलेलं आहे, तुम्ही कमर्शियल गॅस वापरा. जर तुम्हाला घरगुती गॅस वापरायची परमिशन मिळाली तरच वापरा, नाहीतर इंडक्शन हिटरवर तुम्ही तुमचं काम करा. लोकांच्या इथे लॉ आणि ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवलेली आहे. पोलिसांचीही मदत घेतलेली आहे. फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत. डॉक्टरांचं पथक इथे असणार आहे. स्वागत कक्ष असणार आहे. सगळ्यांचा सन्मान केला जाईल. म्हणून माझं आव्हान आहे की सर्व नागरिकांना, पत्रकारांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना की तुम्ही ह्या महोत्सवात मोठ्या संख्येने या आणि उत्सवाचा आनंद लुटा आणि उत्सव यशस्वी करण्यात हातभार लावा. लोक येण्याची 3 ते 3.5 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. आवाहन करतो जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या सगळ्या लोकांना की त्यांनी डहाणू फेस्टिवलला यावं आणि त्याचा आनंद घ्यावा. नमस्कार. डहाणू फेस्टिवलचं खूप छान नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला आवडलेलं आहे. आम्ही इनर व्हीलच्या 40 वर्ष वरील महिलांनी डान्स ठेवलेला आहे, तर तुम्ही नक्की बघायला या. खूप छान वाटेल तुम्हाला. Hello Dhanukars. So Dhanu Festival is back again in our town on 20th, 21 and 22. We all are very excited and to prep our dance numbers. We are here at the Dhanu beach. Here is the gang Ghungru and Grooves. Hi. Watch them live on 21st, 4:30. Bye. Bye.